शेतकरी बांधवांनो, येणाऱ्या उन्हाळ्यात कुठलं पीक घ्यायचं ही चिंता तुम्हाला आहे का? कमी खर्चात कमी मॅनेजमेंटमध्ये चांगलं पीक कुठलं हे तुम्ही शोधताय का? तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार शेतकरी बांधवांनो, या हंगामात कमी खर्चात कमी मॅनेजमेंटमध्ये येणारं पीक म्हणजे तीळ. तीळ ह्या पिकाची लागवड आपण फेब्रुवारी पासून मार्च अखेरपर्यंत करू शकतो. तीळ लागवडीसाठी कुठलीही प्रकारची जमीन चालते, पण योग्य पाण्याचा निचरा होणारी ही जमीन तीळ पिकासाठी योग्य आहे. तीळ पिकाचं जे आहे, एकरी बियाण्याचा जर आपण प्रकार पाहिला तर एकरी बियाणं आपल्याला 2 ते 2.5 किलो पर्यंत लागतं आणि ब्रॉडकास्टिंग करत असाल तर जवळजवळ हे बियाण्याचं 3.5 ते 4 किलो पर्यंत आपल्याला बियाणं लागू शकतं. शेतकरी मित्रांनो, बियाणं पेरणीच्या आधी बियाण्याला बीज प्रक्रिया करणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी आपण ट्रायकोडर्मा विरिडी किंवा थायरम प्लस कार्बेंडिझम याची आपण बीज प्रक्रिया करू शकतो, किंवा कार्बोक्सिन याची आपण बीज प्रक्रिया करू शकतो, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये करपा यासारखे रोग आपल्या पिकावरती येणार नाहीत. आणि लागवडीचं जर अंतर आपण पाहत असाल तर 2 ओळीतलं अंतर आपल्याला 30 सेंटीमीटर ठेवायचं आहे आणि 2 रोपातलं अंतर आपल्याला 10 सेंटीमीटर ठेवायचं आहे. बरेच शेतकरी यंत्रही वापरतात, त्याद्वारे ते पेरणी करतात. पाण्याचं व्यवस्थापन जर पाहिलं तर आपल्याला 3 ते 4 पाण्याचा पाळा द्यायचा आहे. पेरणीनंतर लगेच आपण पाण्याची पाळी द्यायची, त्यानंतर 10 ते 12 दिवसानंतर आपण एक पाण्याची पाळी देऊ शकतो. आणि फ्लावरिंगच्या वेळेस आणि बोंड धरण्याच्या वेळेस आपल्याला पाणी कमी पडू द्यायचं नाही, त्याच्यावरती आपल्या उत्पन्नावरती परिणाम होऊ शकतो. शेतकरी बांधवांनो, खताचं जर आपण याचा डोसेस पाहिला तर खतामध्ये आपण 1 सिंगल सुपर फॉस्फेट, 1 10-26-26 आणि 1 युरियाची बॅग. युरियाचा पहिला हप्ता आपल्याला पेरणीसोबत द्यायचा आहे आणि दुसरा हप्ता आपल्याला 20 ते 25 दिवसानंतर देऊ शकतो. जर याच्यात आपण मायक्रोरायझरचा वापर केला तर तोही आपल्याला फायद्याचा ठरू शकतो. आणि शेतकरी मित्रांनो, याच्यात जर रोग आणि किडीचा जर आपण विचार केला तर आपण याच्यात 2 स्प्रे करू शकतो. पहिल्या स्प्रे मध्ये आपण प्रोफिनोफॉस प्लस बुरशीनाशक घेऊ शकतो आणि त्यासोबत आपण 19-19चा स्प्रे घेऊ शकतो. दुसऱ्या स्प्रे मध्ये आपल्याला थायफोनेट मिथाइल किंवा ऍसिटामाप्रिड किंवा डायमेथोएट याचा आपण स्प्रे घेऊ शकतो. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण एखादं झिंक किंवा एखादं पीजीआर आपण घेऊ शकतो. तर हे आपल्याला 2 स्प्रे करायचे, जेणेकरून कुठलाही बुरशीचा अटॅक आणि कीटकांचा अटॅक आपल्या उत्पन्नावर होणार नाही. शेतकरी बांधवांनो, एवढ्या पद्धतीने जर आपण मॅनेजमेंट केलं तर सहज आपण येणाऱ्या दिवसामध्ये 90 दिवसामध्ये 8 ते 9 क्विंटल पर्यंत उत्पादन घेऊ शकतो. आणि जर आपण MSP चा रेट जर पाहिला तर 9,000 क्विंटलने तीळीचा रेट आहे, तर सहज आपल्याला 70 ते 75 हजार रुपयाचा फायदा होऊ शकतो. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि तुमच्या तीळ लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसोबत शेअर करा. धन्यवाद.